पुढच्या बातमीकडे जाऊया। गेल्या 20 वर्षांपासून कॉलेजमधील निवडणुकांची रणधुमाळी आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। येत्या 2 दिवसांमध्ये निवडणुकांबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका घेण्याचा आग्रह धरल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉलेजमधल्या निवडणुकांना पाठिंबा दर्शवलाय। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेने निवडणुकांच्या मागणीसाठी परिषदेचं आयोजन केलं होतं। यावेळी बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका मांडली। यावेळी राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीची पूर्तता करण्याच्या करता राष्ट्रवादी विधिमंडळ तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे हा विश्वास व्यक्त करून लवकरच त्याबद्दलचा निर्णय हा निश्चितपणे घेतला जाईल। हे पार्टीची जी लाईन असेल तीच लाईन आम्हा देखील मंत्रिमंडळातल्या सर्व सहकार्यांची तिथं राहणार आहे। निश्चित प्रकारे या बाबतीतला मुख्यमंत्री महोदय सुद्धा एवढंच म्हणाले की 2-3 दिवसाच्या आत बाहेर आपण आघाडीचे जे काही ज्येष्ठ मंत्री असतील आपण बसूया आणि याबाबतचा जो योग्य तो निर्णय असेल तो आपण घेऊया, अशा पद्धतीचं एक त्यांनी मला सांगितलंय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।